तुमचं नाव सगळ्यांनी सांगा, काय कार्यक्रम माझं नाव अजय बोरसे. मी RCT म्हणजे रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे संचालक म्हणून. तर केंद्र सरकारचं ग्रामीण विकास मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत RCT ही एक योजना आहे ज्याचं उद्दिष्ट असं आहे की ग्रामीण भागातील बेरोजगार जे आहे 18 ते 45 वयोगटातले यांना स्वयंरोजगारासाठी पहिले प्रेरित करणे, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करून RCT पर्यंत आणणे. RCT मध्ये त्यांना विनामूल्य निवासी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. तर विनामूल्य म्हणजे सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण आणि प्रशिक्षणामध्ये आपण जे शिकवतो त्यांना हे सर्व विनामूल्य आहे. आणि हा ग्रामीण भागातील युवक जे आहे बेरोजगार यांना उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येतो. तर आजचा कार्यक्रम कौशल्य मेळावा हा आम्हाला केंद्र सरकारने आयोजित करण्यासाठी सांगितला होता. तर याचं उद्दिष्ट हेच होतं की जरी हा कार्यक्रम भरपूर दिवसापासून चालू आहे आपल्या भारत देशामध्ये, पण तरीही ही योजना आजपर्यंत ग्रामीण भागातील जो खरा युवक आहे तोपर्यंत पोहोचलेली नाही तिथपर्यंत. तर त्या उद्दिष्टाने डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे DRDA जे आहे त्यांच्या सौजन्याने आणि RCT यांच्या सौजन्याने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला, ज्यासाठी आम्हाला अंदाजे 600 ते 650 एवढी संख्या अपेक्षित होती. पण MSRLMच्या सहाय्याने इथे जवळपास 1000 पार्टिसिपंट्स आले आणि त्यांच्यापर्यंत आज RCTची पूर्णपणे माहिती पोहोचवण्यात आलेली आहे. तर या RCT मध्ये काय असतं की छोटे छोटे कोर्सेस म्हणजे शेतकरी असेल तर त्याच्यासाठी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, त्यानंतर जर एखाद्याला ब्युटी पार्लर चालू करायचं आहे, कोणाला मोबाईल रिपेअरिंग शिकायचं आहे, कोणाला CCTV रिपेअरिंग शिकायचं आहे, तर असे विविध किंवा सलून म्हणा, जेंट्स पार्लर किंवा सलून अशा प्रकारचे छोटे छोटे कोर्सेस आहे का ज्यामध्ये आम्ही एक 13 दिवस ते 30 दिवस एवढ्या 30 दिवसामध्ये त्या युवकाला त्याचा छोटा व्यवसाय छोट्या स्वरूपात तयार होईल इथपर्यंत मार्गदर्शन केलं जातं आणि तो 100% तयार होतो. त्यानंतर मार्गदर्शनापर्यंतच आमचा विषय संपत नाही, तर आम्हाला सरकारने असं सांगितलेलं आहे का ज्याला प्रशिक्षण दिलं त्यांना पुढच्या 2 वर्षापर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेतो. म्हणजे त्यांनी प्रशिक्षण दिल्यानंतर फक्त प्रशिक्षण विसरून न जाता त्या प्रशिक्षणातून स्वयंरोजगार स्वतःचा सुरू केला पाहिजे. एकदा त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला, त्याला कॉन्फिडन्स आला की आपल्याला काही ना काही याच्यात उत्पन्न भेटतंय, तर त्याला भविष्यात बँकेच्या कर्जाची जर गरज पडली तर बँकेच्या मार्फत त्याला कर्ज सहाय्य सुद्धा उपलब्ध करून देतो. तर एकंदरीत ह्या योजनेचा उद्दिष्ट हाच की स्वयंरोजगारासाठी लोक प्रेरित होऊन स्वयंरोजगार टेकअप केला पाहिजे आणि त्यात सक्सेसफुल झाले पाहिजे. जवळपास 1000 महिला इथे आल्या होत्या. किती भांडवल लागते भांडवल म्हणजे आता कसं आहे, छोटे छोटे कोर्सेस आता ब्युटी पार्लर आहे. ब्युटी पार्लर तुम्ही जर शिकल्यानंतर 50,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ब्युटी पार्लर चालू करू शकता. तर ते 50,000 रुपये स्वतःचे जरी गुंतवले किंवा आता बचत गटाची एक संकल्पना अशी आहे की बचत गटामध्ये आज मागेल त्याला कर्ज भेटतं. बँका आज बचत गटासाठी कर्ज देण्यासाठी पुढे येत आहे. बँका पुढे येत आहे का बचत गटाचे कर्जाचे प्रस्ताव आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला कर्ज देतो. त्यातून एक छोटा व्यवसाय 50,000 रुपये गुंतवणूक करून चालू होण्यापर्यंत भांडवल 100% भेटतं. तो व्यवसाय त्याचा व्यवस्थित चालल्यानंतर जेव्हा त्याला वाढवायचा व्यवसाय किंवा एक्सटेंड करायचा तर त्यावेळेस आपण त्यांना बँकेच्या विविध ज्या स्कीम आहेत, PMEGP असेल, CMEGP असेल, मुद्रा योजना असेल, ह्या योजनेअंतर्गत कर्ज कसं मिळवायचं याचं मार्गदर्शन करतो. आता नवीन महिलांना काय आवाहन करणार आपण? महिलांना आम्ही हेच आवाहन केलेलं आहे की आपला जिल्हा तसं बघितलं तर RCTची योजना आहे त्यामध्ये एक सक्सेसफुल जिल्हा म्हणून त्याची गणल्या जात होतो. पण आपलं उद्दिष्ट फक्त टार्गेट कंप्लीट करणं असं नाही, तर आपल्याला आपण जसं म्हणतो की सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलन्स के पीछे भागो. तर आपल्याला एक्सेलन्स या RCT योजनेमध्ये असं आणायचं आहे का ज्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याने त्याच कोर्ससाठी आमच्याकडे आलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात तो 100% त्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल होईल. नोकरी केल्यापेक्षा काय फरक पडतो? तर नोकरी म्हणजे काय आहे की नोकरी विरुद्ध स्वयंरोजगार हे असे 2 प्रकार आहेत. प्रत्येकाचे काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह. पण स्वयंरोजगाराचा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे का तो स्वतःवर चालू करतो व्यवसाय, त्याचं स्वतःचं भांडवल किंवा स्वतःच्या मर्जीनुसार तो व्यवसाय चालू शकतो, तो वाढवू शकतो. नोकरीचं जसं लिमिटेशन आहे त्यामध्ये स्वयंरोजगारामध्ये नसतं.